आमचा एन पालीवाला ज्युनियर कॉलेजचा यूट्यूब चॅनल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांपर्यंत व आजीमाजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाढ होणे हाच आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आज आमचा मुख्य उद्देश आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी एन पालीवाला ज्युनियर कॉलेज येथे 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 11वीच्या विद्यार्थ्यांचा कॉलेजमधील पहिला दिवस आणि त्यानिमित्ताचा स्वागत समारंभ हा केवळ कार्यक्रम नसतो, तर तो एक सुंदर अनुभव, आत्मविश्वासाचा क्षण आणि नव्या आयुष्याची सुरुवात असते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरतो आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो. हा उपक्रम विद्यालयाचे उपप्राचार्य श्री BK महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शाळेतील 10 वर्षांचा प्रवास पूर्ण करून जेव्हा विद्यार्थी कॉलेज जीवनात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक नवीन पर्वाची सुरुवात होते. शालेय जीवनातील मर्यादा, नियम आणि सवयींमधून मुक्त होत विद्यार्थ्यांसाठी हे नवे दालन असते, स्वप्नपूर्तीचे, संधींचे आणि नव्या जबाबदाऱ्यांचे. त्यामुळे 11वीच्या मुलांचा कॉलेजचा पहिला दिवस हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पहिल्या दिवशी महाविद्यालयात प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता, आनंद आणि थोडासा संकोच असतो. ओळखीचे मित्र थोडके असतात आणि नव्या वातावरणाची ओढ जास्त असते. हाच संकोच दूर करण्यासाठी व नवागतांना आत्मीयतेची जाणीव करून देण्यासाठी महाविद्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन केले गेले. स्वागत समारंभाची सुरुवात साधारणपणे मंगलाचरण किंवा स्वागत गीताने होते. प्राचार्य, शिक्षक व ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या हस्ते नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशात, पुष्पगुच्छ, टाळ्यांच्या गजरात केले जाते. त्यानंतर उपप्राचार्यांचे प्रेरणादायी भाषण विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि दिशा देत असते. ते विद्यार्थ्यांना कॉलेजमधील शैक्षणिक संधी, अनुशासनाचे महत्त्व, विविध उपक्रम आणि आयुष्य घडविण्याची संधी याबाबत मार्गदर्शन केले. स्वागत समारंभ अधिक रंगतदार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. त्यात स्वागत गीत, कविता, भाषण, नृत्य अशा विविध सादरीकरणांमुळे वातावरण आनंदी व उत्साहपूर्ण होते. काही ठिकाणी वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून नव्या विद्यार्थ्यांचा परिचय घेण्याचे उपक्रम रंजक पद्धतीने राबवले गेले. अखेरच्या टप्प्यात सर्व नवागत विद्यार्थी परस्परांशी ओळख करून घेतात आणि एकमेकांशी मैत्रीचे बंध निर्माण करतात. या निमित्ताने त्यांच्या मनातील संकोच नाहीसा होतो आणि कॉलेज जीवनातील एकात्मतेची पहिली पायरी गाठली गेली. स्वागत समारंभ हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करण्याचा उत्सव असतो. हा दिवस त्यांना आत्मविश्वास, प्रोत्साहन आणि कॉलेजशी असलेली जवळीक देतो. त्यामुळे 11वीच्या मुलांचा कॉलेजचा पहिला दिवस त्यांच्या मनात सदैव कोरला गेला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस. शाळेतील बालपण मागे टाकून जेव्हा विद्यार्थी 11वीच्या वर्गातून महाविद्यालयात पाऊल टाकतात, तेव्हा ते आयुष्याच्या नव्या पर्वात प्रवेश करतात. नव्या स्वप्नांचे, संधींचे, अनुभवांचे आणि जबाबदाऱ्यांचे ते दार असते. शालेय गणवेश, काटेकोर शिस्त आणि लहानशा चौकटीतले आयुष्य संपून नव्या स्वातंत्र्याची, विचारांची आणि व्यक्तिमत्व घडविण्याची संधी मिळते. त्यामुळे पहिल्या दिवसाचे स्वागत समारंभाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या हृदयात सदैव कोरलेले राहील. 10वीचा टप्पा पार करून आता तुम्ही सर्वजण एका नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत आहात. 11वी ही फक्त शाळा आणि कॉलेज यातील दुवा नसून भविष्यातील वाटचालीचा मजबूत पाया आहे. या टप्प्यावर तुम्हाला नवी मंडळी भेटतील, नवे विषय शिकायला मिळतील, नवे अनुभव घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर तुमच्या करिअरचे योग्य दिशादर्शन होणार. 11वी हा काळ म्हणजे स्वप्न पाहण्याचा आणि त्यांची पूर्तता करण्याची दिशा ठरवण्याचा काळ आहे.
10वी पर्यंत आपण शिकलेली पायाभूत माहिती आता अधिक गहन आणि विशेष स्वरूपात शिकवली जाणार आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला कुठलाही प्रवाह निवडला तरी त्यातून तुमच्या भविष्याचा पाया मजबूत होईल. या टप्प्यावर तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा, उमेद आणि जिज्ञासा आहे. त्या उमेदीचा योग्य वापर करून अभ्यासासोबतच कला, क्रीडा, सामाजिक कार्य यामध्येही सहभाग घेतल्यास तुमचा सर्वांगीण विकास होईल. नवीन वर्षाचा प्रवेश हा केवळ दिनदर्शिकेतील बदल नाही तर नव्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार आहे. स्वावलंबन, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त आणि परिश्रम ही गुणवैशिष्ट्ये आता जोपासावी लागतील. प्रिय विद्यार्थ्यांनो, या नव्या शैक्षणिक वर्षात तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील जर तुम्ही त्यासाठी एकाग्रता, मेहनत आणि चिकाटी ठेवली. मानवी जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणामुळे माणूस केवळ सुसंस्कृत होत नाही तर तो स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देतो. प्रत्येक टप्प्यावर शिक्षण आपल्याला नवनवीन अनुभव देत असते. 10वी हा टप्पा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे जीवन एका नव्या वळणावर येते. कारण 10वी पर्यंत सर्व विद्यार्थी जवळजवळ समान अभ्यासक्रम शिकत असतात. पण 10वी नंतरच्या 11वी मध्ये प्रवेश घेताना ते विज्ञान, वाणिज्य किंवा कला या 3 प्रवाहांमधून आपल्या आवडीप्रमाणे व भविष्यातील ध्येयाप्रमाणे निवड करतात. त्यामुळे 11वीचा प्रवेश म्हणजे त्यांच्या भविष्यातील वाटचालीचा पहिला पाऊल टाकणे होय. 11वी हा टप्पा विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा नसतो तर मानसिक आणि सामाजिक दृष्ट्याही तो अत्यंत घडणारा असतो. या काळात विद्यार्थी लहानपणातून बाहेर पडून तारुण्याकडे वाटचाल करत असतात. त्यामुळे त्यांच्यात नवी उमेद, नवा आत्मविश्वास आणि नवी स्वप्ने असतात. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर नवीन वातावरण, नवीन मित्रमंडळी, नवीन शिक्षक यांच्याशी ओळख होते. हे नवे अनुभव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात. 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर काही नवी जबाबदारीही येते. आता फक्त अभ्यासच नव्हे तर वेळेचे व्यवस्थापन, आत्मशिस्त, परिश्रम, चिकाटी या गुणांना अधिक महत्त्व द्यावे लागते. कारण 11वी मध्ये शिकलेले ज्ञान हे 12वी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी आधारभूत ठरणारे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच अभ्यासात गांभीर्य ठेवले पाहिजे. अभ्यासासोबतच या वयात कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक कार्य यात सहभाग घेतल्यास व्यक्तिमत्व घडते. 11वी मध्ये विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेसाठी शिकू नये तर जगण्यासाठी, स्वतःचा दृष्टिकोन विस्तारण्यासाठी शिकायला हवे. या काळात वाचनाची सवय, सृजनशीलता, प्रश्न विचारण्याची वृत्ती, संशोधनाची आवड जोपासल्यास भविष्यकाळात त्याचा नक्कीच उपयोग होतो. 11वी हा टप्पा म्हणजे स्वप्नांना आकार देण्याचा काळ आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजक होण्याची अनेक स्वप्ने या वयात मनात येतात. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित
सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर भेदभाव ठेवू दूरी दोची एकता ही खरी भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर